हे बघा कटोरी ब्लाऊज आहे हे, आणि याची उंची आहे 13 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करून असं 14 इंच घ्यायचं आहे. हा बॅक साईड आहे आणि तिथून शोल्डरचं माप घ्यायचं 2.5 इंच घ्यायचं, नाहीतर मग 2.25 असं तिथे परफेक्ट घ्यायचं असं गळा माप, आणि पूर्ण असं 5.25 घ्यायचं. तर गळा मोजून घ्यायचा. गळा आहे 9 इंच, 9 इंच गळा आहे. तर अर्धा इंच वरती शोल्डरमध्ये दबेल तर 9.5 इंच घ्यायचं आणि रेषा आखून घ्यायच्या, एकमेकांना जोडून घ्यायच्या, आणि मग नंतर गळ्याची गोलाई द्यायची. शोल्डरचं आर्महोल मोजून घ्यायचं ते 5.5. साडेपाच आर्महोल, आणि छातीचं माप आहे 8. 32ची छाती आहे पूर्ण, तर त्याचा 1 पार्ट 8 येतो. तर 8 घेतलेला आहे आणि 2 इंच त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मिक्स करायचं. तर असं एकूण 10 इंच पूर्ण येतं. त्याला रेष आखून घ्यायची आणि सरळ दोन्ही रेषा आखून घ्यायच्या. नंतर बॅक साईड आहे तर तिथे 1.5 इंच आर्महोलला येईल, तिथे आखून घ्यायचं आणि तिथे अशी व्यवस्थित गोलाई देऊन द्यायची, आणि गळ्याला पण गोलाई देऊन द्यायची. आणि पेपर कटिंग ही बॅक साईडची कंप्लीट झाली आहे. तर त्याला आपण कट करून घेणार आहोत. आता व्यवस्थितरित्या ती कट करून घ्यायची. आणि जर हेच माप जर ठेवलं तर 32च्या छातीवाल्यांना हे व्यवस्थितरित्या बसते, कुठेही कमी जास्त होत नाही. तर सगळ्यांची पद्धत कट करण्याची वेगवेगळी असते. त्या पद्धतीने आपण असं कट करून घ्यायचं. हा बॅक साईड कट झालेला आहे पूर्ण, आणि ह्या फ्रंट साईडमध्ये मागे 13 इंची ब्लाऊजची उंची होती, तर इथे 13च घ्यायची. याच्यामध्ये 1 इंच एक्स्ट्रा करायचं नाही, कारण याच्यामध्ये क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या याच्यामध्ये काढणार आहोत. आणि सामोरून असं 13 इंचीला पूर्ण वरतून आखून घ्यायचं, आणि 1.5 इंच सामोरून सोडून आखून घ्यायची रेषा. अशी ऊन आल्यामुळे थोडं तिथे सावली येत आहे खंब्याची, आणि समोर ते बॅक साईडचीच पेपर कटिंग ठेवून त्यावर ते आर्महोल आणि गळ्याचं माप जे आहे ते असं कट करून घ्यायचं. तसं कट केलं की इकडे तिकडे कुठेच गळाही सरकत नाही, शोल्डरही कमी जास्त होत नाही. पूर्ण रेषा आखून घ्यायच्या, आणि छातीचं माप आपला 8 आलेला होतंच, तर ते पण स्केलनी आखून घ्यायचं. स्केलनी आखून घेतलं आहे, आणि दीड इंच खालून सोडायचं याच्यामध्ये, ते पण रेषा आखून घ्यायची. तिथे पण रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला. आणि वरून आपल्याला सामोरचा गळा 5.5चा घ्यायचा आहे.
कमी होत नाही आणि जास्त पण होत नाही. 5.5चा घ्यायचा आणि ती रेषा आखून घ्यायची. आणि तिथे 1/2 इंच टेप लावून घ्यायचा आणि खाली गोलाई देऊन द्यायची. तिथे अशी सरळ रेषा आखून घ्यायची, आडवी पण आखून घ्यायची, उभी पण आखून घ्यायची. दोन्ही रेषा आखून घ्यायच्या आणि तिथे 1 इंचावर किंवा 1/2 इंचावर आपल्याला 1/2 इंचावर दिलेला आहे मी, तिथे 1/2 इंचावर आपण रेषा आखून घ्यायची आणि तिथे पण अशी छान अशी गोलाई देऊन द्यायची. तिथून 2.5चं माप घ्यायचं तिरपं. 2.5चं माप घेतल्यानंतर आणि तिथनं कटोरीचं पकडायचं. हुक पट्टीच्या साईडला 5.5ची कटोरी आलेली आहे, तर तिथे पण जे 1.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतले ते पण पकडायचं. तिथून 5.5 पकडायचं आणि 1.5 इंच इकडे एक्स्ट्रा घ्यायचं, एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं. दीड इंच जास्त घेतलं की ते वरून रेषा पण व्यवस्थित गोलाईमध्ये काढून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचं. मग इकडनं पण 1.5 इंच खाली पण घ्यायचं. तिथे मध्यभाग काढायचा 7चा आहे, तर मग तिथे अर्धा भाग जर येईल तर तो 3.5चा येईल, तर तिथे 3.5चं माप टाकून घ्यायचं. अर्ध्यामध्ये तिथे आखून घ्यायचं आणि खाली पण रेषा ओढून घ्यायची आणि स्केलनी पण तिरपी रेषा आखून घ्यायची तिथे कटोरीसाठी. आणि इकडनं जे आहे हुकपट्टीचं माप आहे ते खालून क्रॉसपट्टीपर्यंत जे आहे ते 4.25चा आलेला आहे, तर तुम्ही थोडं जास्त घ्यायचं, कारण जेव्हा आपण कपडा कट करतो तेव्हा थोडं जास्त घ्यायचं. याच्यासाठी मार्जिन सोडायची शिलाईसाठी. तर तिथे मी 4.5 इंच घेतलेला आहे आणि तशी पण तिरपी रेषा आखून घ्यायची. तिथनं पण आखून घ्यायची. जेव्हा आपण शिलाई करतो तेव्हा कटोरीचा भाग थोडा शिलाई मार्जिन सोडूनच आखायचं चॉकनी, जेणेकरून आपला जो कटोरीचा पार्ट आहे तो परफेक्ट कटोरीचा राहील आणि साईडचा जो मार्जिन सोडलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कटोरीचा पार्ट व्यवस्थित निघेल आणि साईड शो पण. असं कट करून घ्यायचं सगळं व्यवस्थित. एकदा कटोरीचं माप काढलं की ते पुन्हा नाही काढावं लागत, कारण की हेच मापं ठेवली की होऊन जातात. मी पण तशीच करते शिवायचे असलेली वस्तू. आणि ही आपण आता क्रॉसपट्टी आपली खाली राहिलेली आहे, तर इथे 3.5चं माप घ्यायचं आणि 8ची आपली छाती आहे, तर 8 आणि 2 इंच इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर इथे आखून घ्यायचं आणि सरळ रेषा आखून घ्यायची. आणि इथे समोरच्या टोकाला थोडंसं उंचवर न्यायचं आणि अशी तिरपी रेषा करून कटिंग करून घ्यायची.
मेन म्हणजे कटोरीसाठी हे खूप चांगलं असते. 10 वेळा आपल्याला कटिंग करावं लागत नाही. याची एक वेळा केली की ते 32च्या छातीच्या मापाला हेच माप परफेक्ट राहतं. तर असंच व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं. क्रॉसपट्टी, कटोरी, साईड शो हे बघा मी पण कट करून घेतलेलं आहे आणि बॅक साईड पण. आणि हीच मापं वापरायची